भांडूप मधील प्रभाग क्रमांक 116 मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आपल्यासोबत संवाद साधणार आहेत आणि त्यांना पक्षाने का उमेदवारी जाणून घेऊया आपण त्यांनाच का दिलेले आहे ते। मी राजकन्या विश्वास सरदार वार्ड क्रमांक 116 च्या वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार आहे। माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर, बटन नंबर आहे 5। येणाऱ्या 15 तारखेला जे महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्यात तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्या। लोक सर्वसामान्य माणसांची ज्या समस्या आहेत त्या लोक 100% पूर्ण करतात। तर मी या विश्वासाने सांगते की बाबा मी 200% त्यांच्या कामावरती निवारण करेल अशी मी आपल्याला आश्वासन देते। माझ्या वार्डामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे पहिली समस्या म्हणजे पाणी महिलांची, दुसरी समस्या म्हणजे रस्ते, तिसरी समस्या म्हणजे नाले गटार, चौथी समस्या म्हणजे शौचालय, पाचवी समस्या म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी लाईटाची कुठल्याही रस्त्यांवरती सुविधा नाहीये। तर महिलांबरोबर जेव्हा आम्ही संवाद साधतो तर तेव्हा आम्हाला अनेक महिला बोलतात की ताई जेव्हा आम्ही बाहेर पडतो तर तेव्हा आम्ही फक्त मोठेच कुठं आम्हाला जायचं असलं तर आम्ही बाहेर जातो, पण जेव्हा आमच्या आई असतील, आमच्या सासूबाई असतील, आमचे वडील असतील तर त्यांना आम्हाला घेऊन जायचं म्हटलं तर 2 जण आम्हाला रस्त्याने जाताना पकडायला हवी असतात। कारण की इथलचे जे नाले गटार असतात ती पूर्णपणे भरलेली असतात, ते तुंबलेलं पाणी पूर्ण बाहेर असतं। आपल्यासोबत विश्वास सरदार आहेत जे की राजकन्या सरदार यांचे पती आहेत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। काय सांगाल? जय भीम। मी विश्वास सरदार, वंचित बहुजन आघाडी मुंबई महासचिव। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो वार्ड क्रमांक 116 मध्ये माझ्या पत्नीला उमेदवारी मिळाली। गेल्या 8 वर्षापासून या वार्डामध्ये आम्ही काम करत आहोत। त्या स्वतः फक्त माझ्या पत्नी नसून या वार्डाच्या महिला विंगच्या महासचिव म्हणून काम करत आहेत। आम्ही शौचालयाचे कामं असतील, या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे संरक्षण भिंतीचा आहे। गेल्या टायमाला संरक्षण भिंत पडून एका युवकाचा मृत्यू झालेला आणि त्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा काढला आणि या मोर्चाची दखल घेत ती संरक्षण भिंत बांधण्यात आली। त्याचबरोबर शौचालय याचा एक मोठा प्रश्न निर्माण आहे या ठिकाणी। आम्ही वंचित बहुजन आघाडी कोणत्याही सत्तेमध्ये नसताना सुद्धा प्रशासनाला दबाव आणून काही ठिकाणी लादीकरण, त्याचबरोबर जे गटरीचं काम आहे ते करून घेतलेले आहेत, शौचालयाचे कामं करून घेतलेले आहेत। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आम्हाला या ठिकाणी फक्त उमेदवारी मिळालेली नाही आहे, तर आमच्यावरती जो विश्वास आहे, लोकांचा जो विश्वास आहे, नागरिकांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाची कुठेतरी दखल घेऊन पक्षाने आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की नक्की येणाऱ्या भविष्यामध्ये लोकांची जे समस्या आहे या समस्येवरती वंचित बहुजन आघाडी एक चांगल्या ताकदीने आज दिसत आहे। वार्डामध्ये सर्वात चांगली फाईट सत्ताधारी जे आहेत बीजेपी, या बीजेपीला कुणी हरू शकतं तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी हरू शकते, हे वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांना आव्हान करेल, मतदारांना आव्हान करेल की ही संधी आहे, बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करायचे आहेत। आपल्याला बाळासाहेबांच्या रूपामध्ये एक नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये पाठवायचा असेल तर सर्वांनी मोठ्या ताकदीने येणाऱ्या 15 तारखेला 5 नंबर समोरील बटन गॅस सिलेंडर याच्यावरती जास्तीत जास्त मतदान देऊन राजकन्या विश्वास सरदार यांना विजयी करावी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। थँक्यू। मी सुधीर गायकवाड, आय एम वर्किंग इन इंडियन नेव्ही। चालेल ना असं इंग्लिश? तर मला एकच सांगायचं की विश्वास सरदार जे 2 वर्षापूर्वी माझ्या भांजाचं ॲक्सिडेंट झालं होतं, मेजर ॲक्सिडेंट झालं होतं, ब्रेन एकदम हे झालं होतं, तर कोणीच आम्हाला जास्त मदत केली नाही, पोलीस स्टेशन हे ते हॉस्पिटल वगैरे। तर ते विश्वास सरदार कुठलं पद नसताना एक फोन केला, ते लगेच आले। जेव्हा पोलिसांकडे जायचं असेल, हॉस्पिटल जायचं, खूप मदत केली। तर त्यांच्या हातात जर दिली सत्ता तर ते अजून किती चांगली मदत करू शकतात, एवढंच मी बोलेल। जय भीम। मी 116 मध्ये आमची राजकन्या उभी आहे, त्यांच्यासाठी या ज्येष्ठ नागरिकांसाठी अजिबात कुठली सोय नाही झाली आतापर्यंत। बाथरूमचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, ज्येष्ठ नागरिकाला चालायला येत नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे तरी त्यांच्यासाठी या राजकन्याला आज आम्ही कुठल्याही परिस्थितीत 116 मध्ये निवडून आणायचा आम्ही ठाम निर्धार केलेला आहे की
ही राजकन्या निवडून आलीच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याचा आम्ही सोडं केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची जिद्द आहे की राजकन्याला आम्ही महापालिकेत पाठवण्याचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची किती आमच्या समस्या आहे, तिथे पाण्याचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकाला जाण्या येण्याचा रस्ता नाही, रस्ता उभं राहता येत नाही, ज्या माणसाला चालून हाताने धरता येत नाही अशा माणसाचे किती आले, आमदार गेले, नगर कितीतरी गेले, आज 20 वर्ष हा भांडूपचा प्रश्न सुटलेला नाहीये, किती माणसं ह्याच्यात पडलेले. पण यासाठी आपण राजकन्याला 100% मतदान निवडून आणायचं आहे आणि त्यांची गॅस निशाणी आहे, गॅस शिंदे 5 नंबरला मतदान करायचं आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे, एवढी मी सगळ्यांना आग्रह करायची विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय भोसले. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सभा झाली, काय झालं? आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 116 अधिकृत उमेदवार राजकन्या सरदारताई यांना आपल्या पत्राद्वारे संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. की भांडूप तालुका अध्यक्ष नागेश खैरमुडे, मी माझ्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 116 मध्ये सर्व माझे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपणा सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार राजकन्या सरदारताई यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आणि आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत आणि पुढील निवडणुकीत हे सर्व चित्र सर्वांना बघायला मिळेल. तरी आपण राजकन्याताई सरदार यांच्या 5 नंबर समोरील बटन जे गॅस सिलेंडर आहे चिन्ह, त्या चिन्हावर सर्वांनी मतदान करणार आहेत अशी आमच्या रिपब्लिक सेनेच्या पक्षाच्या वतीने मी ग्वाही देतो आणि ते थांबतो. सविनय, जय भीम. जय संविधान. वार्ड क्रमांक 116 उमेदवार वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवार सौ राजकन्या विश्वास सरदार यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गॅस सिलेंडर हे चिन्ह त्यांना दिलेलं आहे. वार्ड क्रमांक 116च्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आजपर्यंत आपण या ठिकाणी 60-70 वर्ष 75 वर्ष जे प्रस्थापितांना आपण सत्तेमध्ये निवडून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गरीब वस्तीतील कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध न झाल्यामुळे आपल्या वार्डाची या ठिकाणी ही अवस्था दुरावस्था झालेली आहे. जसं की LBS वरून आपण वरती प्रतापनगर हनुमाननगर पर्यंत जाईपर्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. प्युअर ब्लॉकचे रस्ते बनवलेले आहेत, त्यामुळे प्युअर ब्लॉकच्या रस्त्यामुळे तिथे खड्डे पडले आहेत, पाणी साचतं, गटारं तुंबलेली आहेत. हनुमाननगर, हनुमान टेकडी या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाहीये, गटर पाण्याची व्यवस्था नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तेथील नागरिक आपलं वास्तव्य करत असतात. या वास्तव्याच्या कारणास्तव त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो, त्यांच्या शिक्षणावरती परिणाम होतो, त्यांच्या आर्थिक धोरणावरती परिणाम होतो. या सर्व गोष्टी जर का आपल्याला सुखरूप करायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आदरणीय राजकन्या विश्वास सरदार यांना गॅस सिलेंडर या चिन्हावरती 5 नंबर बटनवरती दाबून आपण त्यांना बहुमताने विजयी करावं अशी आपणास विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. कशा प्रकारे तुम्ही ॲज अ मतदार आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून समर्थन कराल तुमच्या उमेदवाराला? नमस्कार, मी सचिन बोरखडे. आपण बघितलं असेल की हा प्रभाग क्रमांक 116 इथं जर बघितलं तर तुम्ही मूलभूत सुविधांचा इथं खूप अभाव आहे. मुख्य जो LBS मार्ग आहे तिथून इथं येण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पादचारी लोकांना चालण्यासाठी इथं फुटपाथ नाही आहेत, रस्त्याची दुरावस्था झाली आहे, ठिकठिकाणी गटार हे ओसंडून वाहत आहेत. आणि या मूलभूत सुविधांना कुठंतरी जर वाचा फोडायची असेल तर आपल्याला आपले जे उमेदवार आहेत आमच्या राजकन्याताई विश्वास सरदार यांना प्रचंड मतांनी विजयी केलं पाहिजे. आमचे जे आदर्श आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना यावेळेस ही समाजसेवा करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचं आपण नक्कीच सोनं केलं पाहिजे. आपण बघितलं असेल की कोणतंही राजकीय पद नसताना आमच्या ताई ह्या अहोरात्र ही समाजसेवा करतात, कोणाच्याही हाकेला त्या धावून जातात आणि अशा व्यक्तीच्या हातात या समाजाचे राजकीय सूत्र देणं हे खूप गरजेचं आहे. तरच हा समाज पुढे जाईल. इथं काहीतरी मूलभूत सुविधा येतील ज्या लोकांना अतिशय आवश्यकता आहे आणि आपण त्या अनुषंगाने सिलेंडर या बटनांवर प्रचंड मतांनी त्यांना विजयी करावं हीच मी एक घोषणा देतो आणि माझे शब्द इथेच थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.
तुमच्या प्रतिनिधीचं आडनाव आहे सरदार, तर तुमच्या विभागाचं सरदार पद त्यांना तुम्ही देऊ इच्छिता तसं सांगा. तुमच्या उमेदवाराचं आडनाव सरदार आहे, तर तुमच्या प्रभागाचं सरदार पद त्यांना देऊ इच्छिता कसं सांगा. मी भगवान साळवे, भांडूप तालुका सुव्यवस्था कमिटी अध्यक्ष. ज्या आपल्या विभाग 116 मधून ज्या राजकन्या सरदार उभ्या आहेत त्यांच्यासाठी बहुतेक समाजाने वोटिंगसाठी हात पुढे केलेले आहे. आणि मी तर हेच म्हणेल की ज्यांनी आमदारक्या खासदारक्या नगरसेवका 20-20, 25-25 वर्ष भुसवल्या, त्यांनी विकास केला नाही नगरामध्ये. आज जी पूर्वीची परिस्थिती नगरामध्ये होती ती आज आहे. आणि राजकन्या विश्वास सरदार ह्या आमच्या तुमच्यातल्या आणि त्यांच्या हाताला धरून तुम्ही काम करून घेऊ शकता. आणि त्या पण स्लममध्ये राहतात. त्या तुम्ही स्लममध्ये, आम्ही स्लममध्ये. त्यामुळे जो तुमचं स्लमचं ज्याला जाणीव आहे अशा व्यक्तीला जर तुम्ही मतदान केलं तर हे तुमच्या भाग्याचं ठरेल. आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमार्फत सिलेंडर ही निशाणी देऊन त्यांना अधिकृत उमेदवार दिलं. मी हेच म्हणेल पूर्ण 116 वार्डमधील जनतेला, मग तो कुठल्याही समाजाचा असो, फक्त त्यांनी समाज न बघता एक राजकन्या सरदारी स्लममध्ये राहते आणि स्लममध्ये राहणारा स्लमची जाणीव असल्यामुळे मी कमीत कमी त्यांच्या 1 वर्ष त्यांच्या हाकेला साथ द्या आणि त्यांना सरदार म्हणून मानाल. त्याचं आडनाव सरदार आहे. जर त्यांना सरदार म्हणून जर तुम्ही मानलं तर नक्कीच आपल्या विभागाचा विकास होईल आणि सर्वांचा विकास होईल. एवढे बोलून थांबवतो. जय भीम, जय नमो बुद्धाय. आपल्या प्रभागातील काय सांगाल, तुम्ही कसं समर्थन करता त्यांचं. या ठिकाणी विभाग क्रमांक 116 मधून वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवारी आहेत राजकन्या विश्वास सरदार, बंधुजनो, मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की गेल्या 25-20 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी बऱ्याच प्रस्थापित जे पक्ष आहेत यांच्या उमेदवार आजपर्यंत ज्या विभागामध्ये काम केलेलं आहे हे परिपूर्ण काम झालेलं नाही आहे. आणि हे परिपूर्ण काम म्हणजे महिलांच्या ज्या समस्या आहेत, मेन म्हणजे महिलांच्या समस्या आहेत म्हणजे शौचालय, जाण्याचा रस्ता, या रस्त्यामध्ये लाईटी नाही आहेत, जी गटारं साचलेली आहे त्या गटारामधून दुर्गंधी जी सुटते ते आपल्या विभागामध्ये जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना खूप त्याचा त्रास होतो त्या दुर्गंधीमुळं. पाण्याची समस्या आहे, पाण्याचा वेळ जो आहे तो अतिशय बिकट आहे की ज्या महिला जेव्हा कामाला निघतात त्याच टायमाला पाणी येतं आणि मग त्यांना काम करावं, पोट भरावं का पाणी भरावं हा मोठा प्रश्न आहे. अशा अनेक समस्या आहेत. ह्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपल्या 116 मधून विभागामधून राजकन्याताई सरदार बाळासाहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्हाला बदल हवा आणि बदल हवा म्हणून नवा चेहरा हवा. यासाठी आम्ही सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये सर्वांच्या ताकदीनं या ठिकाणी राजकन्याताई सरदार यांना या ठिकाणी आम्ही सर्वजण पाठिंबा देऊ, त्यांच्या पाठीशी उभा आहोत. याच ठिकाणी एवढं सांगितलं. जय भीम, जय बुद्ध, या ठिकाणी जय महाराष्ट्र. जय भीम. मी वंचित बहुजन आघाडीचे महिला कार्यकर्ता आहे. माझं नाव आहे रंजना रमेश कांबळे. आम्ही ज्या विभागात राहतो तिथे आम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे. रस्ते व्यवस्थित नाही आहेत. वयस्कर माणसांना वरून डोंगरावरून खाली उतरताना कितीतरी वेळा पडून ॲक्सिडेंट झालेले आहेत. महिलांचे कितीतरी वेळा मेजर ऑपरेशन झालेले आहेत. त्यामुळे लाईटची सुविधा नाही. गल्ली गल्लीतून इतका अंधार असतो की तिथे बाकीचे जी गुंड मुलं असतात तिथे येऊन वाईट अवस्था करतात आणि तिथून महिलांना जाणं येणं फार कठीण होतं. शिकणाऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलींना सुद्धा येणं जाणं कठीण होतं. बाजूला अमरकोर शाळा आहे, त्यांनाही तिथून जाता येतात. त्या मुलांना फार वाईट परिणाम जे सहन करावे लागतात. आमच्याकडे लाईट आणि रस्ता, संडास वाहून जाण्यासाठी जे मोठं ड्रेनेज हवं आहे त्याची अवस्था. आता इतर विभागामध्ये अनेक पक्षाचे लोक आले, त्यांनी त्यांचा विभाग सुधारला, पण आमचा कांबळे कंपाऊंड विभाग तसाच वंचित ठेवला आहे. लोकांच्या दारातून रस्त्यातून संडासाचं पाणी वाहत असतं आणि त्याच्यातून लोक जाणं येणं करतात. जाताना साडी वगैरे हातात वरती धरून चालावं लागतं का तर घाणीतून पाय भिजत पुढे जावे लागतात. फार वाईट परिस्थितीला आम्हाला सामोरे जावं लागतं. म्हणून आम्हाला आमच्या राजकन्याताई सरदार या आमच्या अधिकृत उमेदवार प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने त्यांना जी संधी मिळाली आहे त्या संधीचं आमच्याकडे सोनं व्हावं हेच लोकांना मी आव्हान करून आमच्या सर्व महिलांना त्यांना मत देण्याचं आव्हान करीत आहे. आणि इथेच थांबते. जय संविधान, जय भीम, जय संविधान. मंडळी
की नाही? हा, अहो मग उशीर कशाला करताय? चला, उत्सव आलाय, उत्सव, टिळा लावायला चला. हा, काय म्हणला? कसला उत्सव? अहो असं काय करताय? निवडणुका आल्यात, निवडणुका, आणि निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच आहे. हा, तेव्हा चला लोकशाहीचा उत्सव साजरा करूया. चला मतदान करूया. कर मतदान, सांगते संविधान.